संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि पुणे आणि सातारा जिल्ह्यावरची सीमा असलेली ही नीरा नदी, या नीरा नदीवरून जे वारकरी आहेत हे दोन पूल आहेत, वरचा नवीन झालेला पूल आणि त्यानंतरचा जो जुना पूल आहे दगडी पूल, या दगडी पुलावरून देखील वारकरी जात आहेत, तर वरतून देखील वारकरी जाताना आपल्याला हे विहंगम दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। विशेषतः नीरा नदीचं जे खळखळ वाहणारं पाणी आहे, त्याचबरोबर जे वारकरी आहेत ते भक्ती आज एकंदरीत ज्या पद्धतीने नदीचं खळखळ वाहणारं पाणी आहे त्याच पद्धतीने या नीरा नदीच्या तीरावरून भक्ती देखील खळखळ वाहताना आपल्याला पाहायला मिळते। जे वारकरी आहेत ते हातामध्ये भगवा झेंडा, टाळ मृदंगाचा जयघोष करत ही नीरा नदीचं जे पात्र आहे, तो पूल आहे, तो ओलांडत आहेत। या ठिकाणी माऊलींचा विसावा देखील आहे आणि माऊलींचं नीरा स्नान देखील पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात, मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी हजेरी लावतात। आपण समोर पाहतोय कशा पद्धतीने भाविक हे टाळ मृदंगाचा जयघोष करत पंढरीच्या वाटेने जात आहेत। पंढरीच्या वाटेवरती जात असताना नीरा आणि भिवरीच्या तटी अशा पद्धतीने देखील काही ठिकाणी वर्णन केलं जातं। मात्र नीरेच्या स्नानाला आज वेगळं महत्त्व आहे। माऊली ज्यावेळेस आज नीरेचं स्नान करतील त्यावेळेस सगळ्या जे सगळे वारकरी आहेत ते भावविभोर होतात। विशेषतः दत्त घाटावरती हा जो काही नयनरम्य शाही स्नानाचा सोहळा आहे माऊलींचा, तो देखील या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि तो पाहण्यासाठी शेकडो भाविक या दोन जे पूल आहेत या दोन पुलावरती दाटी करून उभा राहिलेले असतात। तो जो सोहळा आहे तो काही क्षणामध्ये पार पडणार आहे। मात्र तत्पूर्वी या नीरा नदीच्या तीरावरती वारकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात दाटी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, नीरा।